आमदार मानेनी विकासावर निवडणूक झाली नाही म्हणजे मानेने विकास केलाच नाही ना. मानेनं या मोहोळ तालुक्याचा सत्यानाश केला. आता कसं असतं की आता त्यांना ते झोप लागत नाही. 23 नोव्हेंबरपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना सगळे धनाजी संताजी, मग आमचे उमेददादा असतील, दीपक मेंबर असतील, आमचा चरणराज चौरे असतील, आमचा सत्यवान असेल, विखे असेल, ही सगळी लोक त्यांना आता असं वाटायला लागलीत की आता आमचं काय नाही. काम करण्याची एक तडप आपल्यामध्ये आहे. 34 वर्ष झालं शिवसेनेत काम करत असताना काम करणारा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये माझं नाव घेतलं जात होतं. शिवसेनेचे तसेच संस्कार होते, त्यामुळं काम करत राहिलो. आता मोहोळच्या जनतेने संधी दिलेली आहे. आता या शहरासाठी, या तालुक्यासाठी काम करायचं. माजी आमदार माने यांनी विकासावर निवडणूक झाली नसल्याचं देखील त्यांच्या स्नेह मेळाव्यामध्ये सांगितलं गेलं. नाही, आमदार मानेनी विकासावर निवडणूक झाली नाही म्हणजे मानेने विकास केलाच नाही ना. मानेनं या मोहोळ तालुक्याचा सत्यानाश केला. मोहोळ शहरातली कार्यालय चोरून अनगरला नेली. मोहोळच्या जनतेने त्याला आमदार केलं होतं. त्यानं सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेलं. त्यानं अप्पर मुख्य तहसील कार्यालय अनगरला नेलं. मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. मोहोळला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 5 वर्षात नाही 35 वर्षात झाली नाही. मोहोळला टँकरनं पाणी द्यावं लागलं. मोहोळचा काय विकास केला? 3000-4000 खोटे आकडे सांगितले, परंतु मोहोळची जनता एवढी सुजाण होती की त्या जनतेने ह्यांना वर्ण उचलून खाली आपटला. 30,000ने यांचा पराभव केला. विकासाच्या दृष्टीने माजी आमदार यशवंत माने यांनी विद्यमान आमदाराला काही मदत लागली तर ती मदत देखील करण्याचं देखील त्यांनी आश्वासित केले आहे. मग येणाऱ्या काळात आपण ती मदत यशवंत माने यांच्याकडून घेणार आहात का? काय आवश्यकता नाही, त्यांची मदतीची आवश्यकता नाही, कारण ते स्पेशल अपयशी ठरलेले आहेत. मोहोळ तालुक्याच्या या विकासाच्या बाबतीमध्ये जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन घेणार आहे? आपण आता महाविकास आघाडीचे आमदार आहात, सत्ता महायुतीची आहे, कशा प्रकारे निधी खेचून आणू शकता आपण? मी महाविकास आघाडीचा जरी आमदार असलो तर मी कडवट शिवसैनिक आहे. आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, 34 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहेत. अजितदादा सुद्धा असतील, माझी खूप अशी कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्या संबंधाचा उपयोग करून या तालुक्याच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणण्याचं काम मी करीन आणि मला कुठेही अडचण येणार नाही. आणि आपण पाहचालही माजी आमदार माने देखील असं देखील सांगितले गेले की विद्यमान आमदाराचा त्रास नाही आहे, पण विद्यमान आमदाराच्या शेजारी जे आहे त्यांचा त्रास होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली गेली. आता कसं असतं की आता त्यांना ते झोप लागत नाही. 23 नोव्हेंबरपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना सगळे धनाजी संताजी, मग आमचे उमेददादा असतील, दीपक मेंबर असतील, आमचा चरणराज चौरे असतील, आमचा सत्यवान असेल, विखे असेल, ही सगळी लोक त्यांना आता असं वाटायला लागलीत की आता आमचं काय. कारण आता हा एक पराभव नाही आहे, ही सुरुवात झालेली आहे. आता जिल्हा परिषद आहेत, उद्या नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे एकही निवडणूक पुन्हा ते इथून जिंकू शकणार नाहीत, कारण मोहोळच्या जनतेचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे.